तर सामन्याला इथून सुरुवात होते. पहिला गोलंदाज रिहान, पहिला चेंडू कार्पेटच्या आधारावर स्ट्रेट ड्राईव्ह केलेला हा चेंडू स्वतः कर्णधार केरने संघाचा फील्ड करेल तोपर्यंत मात्र एकच धाव प्रितेश याच्या माध्यमातून अर्चित केली जाते आणि एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा 4 षटकांचा सामना देखील आहे आणि 4 षटकांसाठी 4 नवीन गोलंदाजांचा देखील वापर करायचा आहे. 30+ क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई यांच्या माध्यमातून ही नियमावली देखील आखली गेली आहे. आणि झेलबाद मोठा मासा झाल्यामध्ये ज्या फलंदाजांनी मागच्या सामन्यामध्ये वैयक्तिक 30 धावांचं योगदान दिलं होतं त्याला मात्र गोल्डन डकचा शिकारी करून तंबूच्या आश्रयाला. सुंदर असा झेल देखील पाहायला मिळाला. अदनान याच्या माध्यमातून ऑरेंज कॅप देखील डोक्यावर परिधान आहे. तर मोठा मासा झाल्यामध्ये थोडासा दडपण आता मात्र देवा ब या संघापुढे येईल की काय हे देखील पाहणं गरजेचं असेल. कुणाल नौका फलंदाज राकेश याची जागा भरून काढण्यासाठी देखील खेळपट्टीवर तैनात होते. गोलंदाजीचा सुरेख नजराणा देखील पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव, त्यानंतर मात्र 0वर परतावं लागलं राकेश मडवी याला. आता मात्र सुरेख कलवर पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय आणि स्वतःचं वैयक्तिक खातं कुणाल हा देखील 1ने उघडतोय. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 2 अशी पाहायला मिळते. P1चं पहिले षटक हाताळत असताना कंजूसपणाची गोलंदाजी रिहान याच्या माध्यमातून. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंचांनी दाद देखील फेटाळली गेली. तर पंचांनी निर्णय कळवायचा घोषित क्षेत्रामध्ये नाही. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जाते. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडूंमध्ये 1 मोठा गडी बाद आणि अवघ्या 2 या धावसंख्येची खर्च पाणी करतोय गोलंदाज रिहान. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नांना मिळते अपयश. हवं धावसंख्येने 1ने भरणा देखील होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचवली जाते 1 गडी बाद 3 या आकड्यावर. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. तर विनंती असेल शाबाद संघाचा संघनायक आणि करावे पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलावलेला चेंडू परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार. या इनिंगचा आलेला हा प्रितेश याच्या बॅटमधून पहिला चौकार. चौकाराच्या साह्याने मात्र जिथे कुठे धावसंख्या रखडली होती ती मात्र बऱ्याचशा स्पीडने पुढे जात असताना 7 या आकड्यावर शेवटचा 1 चेंडू P1चे पहिल्या षटकातील जाण्याचा देखील शिल्लक असेल. गोलंदाज खेरणे संघाकडून रिहान हा देखील थोडस स्पीड वाढवण्याचा प्रयत्न होते गोलंदाजाने वारंवार आणि ती चुकी दुसऱ्यांदा या षटकामध्ये पाहायला मिळते. लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू कुठेतरी
त्रिफला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होते, परंतु दिशा इथून मात्र भरकटली जाते. एक धाव ऍड करून 8 धावसंख्या धावफलकावर. तर मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातोय. चेंडू जाईल की क्षेत्ररक्षक जाईल हे देखील पाहणं गरजेचं, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचला गेलाय. तत्पूर्वी मात्र 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करत असताना 10 आकडा मात्र गाठला जातोय पहिल्या षटकाच्या अखेरीस. थोडंसं स्पीडअप देखील करायचं आहे. वारंवार सूचना देखील केल्या जातात. तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती असेल करावे. संघाचा संघनायक आणि शहाबाद संघाचा संघनायक दोन्ही यायचं आहे. तर गोलंदाज कामरान हा देखील येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्पीडअप करायचं आहे सामना. कुणाल स्ट्राईक एंडला कुणाल, नॉन स्ट्राईक एंडला प्रितेश. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय, परंतु पंचांचा इशारा देखील निर्धाव चेंडूचा येतोय. पहिला निर्धाव चेंडू फेकला जातोय कामरान याच्या माध्यमातून. टिचून मारा जखडून ठेवलं जाते फलंदाज प्रितेशाला. हा देखील चेंडू परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून गफलत होते. झेलची सुवर्ण संधी देखील होती आणि चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्या धावफलकात 1 ने ऍड होत असताना 11 वर 1 विकेट अशी देखील पाहायला मिळते. 1.2 ओव्हरचा खेळ देखील इथं संपुष्टात येतोय. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. इथून मात्र गचाल क्षेत्ररक्षण कर्णधाराकडून होतोय. अशा चुका आपल्याला मात्र ज्यावेळी आपण धावा चेसिंग करतो त्यावेळी मात्र महागात ठरतात. धावसंख्या धावफलकावर 15. ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये चुका होत होत्या खेरणे संघाच्या, त्या मात्र कंटिन्यू करत असताना खेरणे संघ दुसऱ्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळतोय. परंतु समोर मोठा तगडा संघ आहे याचे देखील भान ठेवावं लागेल. निर्धाव चेंडूची सांगता इथून कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 15. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. लोअर पुलटॉस पैचा चेंडू पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल होते. कार्पेटच्या आधाराने स्वतः कर्णधार आढळते. तत्पूर्वी मात्र सहजरित्या 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी धावफलक हालत असताना एक मोठी टार्गेट उभी करण्याच्या प्रयत्नामध्ये देखील दिवा संघाला पाहतोय, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित देखील खेरणे संघाच्या गोलंदाजांपासून ठेवलं जातंय. 17 धावा. आता 17चा खतरा कोणत्या संघाला भेटेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कामरान पुन्हा एकदा. आता मात्र कार्पेटच्या साह्याने चेंडू घरंगळत जात असताना क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. तर चौकाराच्या आधारावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना दिवा ब या संघाची धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकाच्या अखेरीस एक मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर कोणतेही दडपण मनावर न आणता 21 या आकड्यावर देखील पोहोचवली जाते. तर फलंदाज कुणाल 7 चेंडूंचा खेळ करत 12 धावा आतापर्यंत वैयक्तिकरित्या खेळून काढतोय.
तर त्याच्या समवेत प्रितेश 4 चेंडूंचा खेळ करत 7 धावा. अशा एकूण अशा विचार केला तर 2 फलंदाजांच्या माध्यमातून 19 धावा आणि 3 अवांतर वाईटच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या धावा, अशा एकूण अशा 21 धावा 2 षटकांच्या अखेरीस देखील धावफलकावर लगावल्या जातात. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सादिक याला मात्र खेळणे संघाच्या माध्यमातून पाचारण केलं जात आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा सादिक. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज क्रमांक 2 बाद. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना मात्र पोहोचवली जाईल दिवा संघाची 22 वर 2 विकेट. 2 हा आकडा मात्र धावफलकावर पाहायला मिळतोय. 22 धावा 2 विकेट 2.2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2-2-2-2 5 वेळा 2. आता पाहूया 4 वेळा 2 आणि 3. 2.3 चेंडूंचा खेळ संपुष्टात येत असताना फक्त 22 धावा. पुन्हा एकदा बिग हिट. उंची जास्त लांबी कमी. खेळामध्ये कॉलिंग महत्वाचं असतं आणि ते कॉलिंग इथून मात्र पाहायला मिळत नाहीये. त्याचमुळे 2 क्षेत्ररक्षकाची ठक्कर इथून पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट आणि एका धावेने धावसंख्या 23. कोणाला लागले का तिथे? तर विनंती असेल शाबाद संघाचा संघनायक आणि करावे अ संघाचा संघनायक आपण यायचंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सादिक. अवांतर धावसंख्येत 1 ने भरणा होईल. धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचवली जाते. 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. कंजूसपणाची गोलंदाजी. 4 चेंडू फेकले गेले आणि फक्त 3च धावा खर्च केल्या जातात. आता मात्र बिग हिट
आणि चेंडू जाईल नो मॅन्स लँड मधून 1 बाउन्स सीमा रेषा पार. तर चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या 28 या आकड्यावर देखील पोहोचवली जाते. तर करावे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. शाबाद संघाचा संघनायक आपण देखील यायचंय. 28 शेवटचा एक चेंडू. हॅलो हॅलो हॅलो. तर एक चेंडू जाण्याचा देखील शिल्लक असेल. 28 धावा धावफलकावर. आता मात्र कार्पेटच्या साह्याने केलून काढलेला चेंडू मात्र सुरक्षित रक्षण होते. तत्पूर्वी मात्र एकच धाव आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 29 2 विकेटच्या आधारावर. तर दोन्ही संघाचे संघनायक देखील उपस्थित आहे. एक षटक संपल्यानंतर आपण नाणेफेकीचा कॉल देखील करू. दोघांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. शेवटचं षटक टार्गेट सेट करणारं षटक देखील हाताळण्यासाठी गोलंदाज हानिफ. हॅलो हॅलो. चला स्पीडअप करायचं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हानिफ. बिग हिट केला जाताना चेंडू पुन्हा एकदा सुरक्षित रक्षण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकच धाव. तर एकच धाव बलकावली जाते आणि आपल्या संघासाठी 5 धावा इथून बचावल्या गेल्यात कामरांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर 30. आता मात्र पुन्हा एकदा बिग हिट आणि आता मात्र प्रयत्नांना अपयश आणि चेंडू जातोय सीमा रेषापार षटकार. धावसंख्या धावफलकावर 36 देखील पाहायला मिळते. घनागती प्रहारीतून केला जातोय आणि हा देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जाते बॅक टू बॅक. दुसरा षटकार. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि चुकी देखील गोलंदाजाकडून झाली गेली. त्याचा मोबदला. जी धावसंख्या स्थगित केली होती ती मात्र जाऊन पोहोचवली जाते 42 या आकड्यावर. जर तिसरा षटकार टोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक अरुण जाधव यांच्या माध्यमातून. हॅलो हॅलो. जर राकेश पाटील याने जर तिसरा षटकार ठोकला या चेंडूवर तर अरुण जाधव बेलापूर 30+ जे उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांच्याकडून 500 रुपये बिग हिट करण्याचा प्रयत्न. परंतु बक्षीस हुकलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट देखील केल्या जातात आणि 2 धावांनी धावफलक हालताना दिसेल. धावफलक जाऊन पोचला जातोय 44 रन्सचा
लॉस ऑफ 2 विकेट्स देखील पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू जाण्याचे शिल्लक. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या 45. 4 षटकांचा सामना आणि टार्गेट सेट करणारा हा चेंडू कोणत्या धावेची मोहर लागवली जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. परंतु गोलंदाज हानिफ थोडंसं महागडा ठरलाय. तब्बल 16 धावा खर्च केल्यात आणि आता मात्र खेळून काढलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होते. तत्पूर्वी मात्र 1 धाव आणि फलंदाज क्रमांक 3 इथून बाद देखील होईल आणि धावसंख्या धावफलकावर 46 आणि 47 धावांचं आव्हान देखील असेल. तर तत्पूर्वी तर कुणाल 12 चेंडू 20 धावा. तर आपण देखील ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय. कृपया त्वरित येऊन आपलं सन्मान आपण करून घ्यायचं आहे. तत्पूर्वी मात्र नाणेफेकीचा कॉल होईल. यानंतरचा सामना शाबाज 30+ विरुद्ध करावे 30+ या संघातर्फे लढत असेल. कुणाल आपण यायचं आहे. आपल्याला देखील ऑरेंज कॅप देऊन सन्मानित केलं जाईल आणि तीच कॅप घालून आपण मैदानात खेळण्यासाठी उतरायचं आहे. तत्पूर्वी विनंती असेल दिलीप पाटील सर आपण यायचं मायक्रोफोनवर. यापुढचं धावतं समालोचन आपण देखील आपल्या सुमधुर शब्दाने करायचं आहे. नाणेफेकीचा कॉल इथून मात्र करावे हा संघ देखील विजय संपादन करतोय. करावा कांचन स्मृती करावा. आणि वर्सेस कोण आहे. शाबाज दिव्याला 1 गेली त्यानं 2 गेल्या. पहिल्या मॅचला 3 गेल्या. दुसऱ्या मॅचला खेळण्यावाल्यानं किती गेल्या 2 5 बॅट्समनलाच ना 5 आणि 5 कोणी जिंकलं होतं शरणे आणि करावा नाही नाही सांगपाड्यावाल्याने 6 आता मॅच चालू आहे ती दिवाबीने टॉस जिंकला आणि दिवाबी आणि खैराने खेळतो ना आता 47 पाहिजे ना. नवा बॉल द्यायला लागेल ना. जुना आहे ना तुझ्याकडं एक कागद टी-शर्ट ठेव. तुला अडचण नाही बरोबर नाही ना तूच थोडी सोडत नाही ना बरोबर. वाटत येणार पोचलं नाही तर मर्जीची पत्ता कट.
कोण कोण आला आता? कोण कोण उतरला? खैरणे, कामरान, कामरान पटेल आणि निहाल. 47 धावांचा. अरे आवाज नाही का? आवाज कर ना त्याला. रुपेश आवाज एवढा कमी काय नाही आवाज येत. 47 धावांचा पाठलाग. सलामीचे 2 फलंदाज मैदानात खैरणे या संघाकडून. कामरान आणि निहाल, रिहान अशी सलामीची जोडी आहे. 47 धावांचा पाठलाग आहे. दिवा ब वर्सेस खैरणे अशी ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरी लढत आहे दोन्ही संघाची. 4 षटकांचा सामना असेल. सांगलीचं धावसंख्या उभारलेली आहे. दिवा या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून. डावखरे हाताचा कामरान पटेल आणि गोलंदाज तयार आहे. प्रितेश पहिलं षटक घेऊन येतोय. कामरान पटेल सज्ज आहे आणि हा चेंडू भिरकावलाय ऑफच्या दिशेनं. चेंडू जातोय सीमापार. पंचांचा इशारा. खरं तर जर हा सोडून दिला असता तर कदाचित हा सोयर असू शकला असता, परंतु कामरानने कुठल्याही प्रकारची रिस्क या ठिकाणी घेणं योग्य ठरणार नाही असं करून त्याने हा चेंडू भिरकावला आहे आणि 4 धावा वसूल केलेल्या आहेत. वैयक्तिक खातं उघडलंय चौकारानं आणि संघाचं देखील. 47 धावांचा पाठलाग आहे आणि पहिलाच चेंडूचा खरपूस समाचार घेतला आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रितेशाचा आणि हा चेंडू भिरकावलाय. वर हवेमध्ये आहे. 1 2 3 क्षेत्ररक्षक आणि या दरम्यान हा झेल टिपला जातोय. या ठिकाणी पहिला झटका बसतोय. मोठा हादरा बसतोय या ठिकाणी खैरणे या संघाला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेत खूप उंचावर गेला आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. पहिल्या चेंडूवर चांगल्याचा समाचार घेतला होता प्रितेशाच्या, परंतु चांगलंच बॅकअप केलं आहे गोलंदाजानं. पटेल म्हणजे गुजरातचे आहेत का सगळे? नवा फलंदाज येतोय अदनान, परंतु तो असेल नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला येतो रिहान. प्रितेश पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजून माराव करतोय. फुलटॉस पद्धत चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी म्हणावं लागेल. 1 धाव निश्चितपणे मिळते आणि नाकारलाय दुसरी धाव घेण्यासाठी. अदनान यानं ओळखलं दुसरी धाव होऊ शकत नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. रेहान स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतो. अदनान आता खेळायला गेला. अदनानने रेहान खेळला. रेहानची एक रन आहे. अदनान मजबूत शरीरयष्टीचा हा खेळाडू आणि हा तितक्याच जोरात चेंडू टोळवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पाठमोऱ्या स्थितीमध्ये धावता येतो आणि 2 धाव सहजगत्या या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अदनान स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय 2 धावेनं आणि 2 धावेनं संघाच्या खात्यामध्ये देखील भर घातली जाते. धावसंख्या झाली ती 7. 1 बाद 7. अजून देखील 2 चेंडू येणं बाकी आहेत पहिल्या षटकातील. प्रितेश पुन्हा एकदा तयार. खेळण्यासाठी सज्ज येतो अदनान आणि हा
चेंडू मारलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. आणि आता पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. 47 धावांचा पाठलाग सुरू आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु पहिल्याच एक फलंदाज तंबूत परतलेला आहे, त्यामुळे थोडंसं सावधानीनं खेळण्याचा प्रयत्न. आणि हा फुलटसचा चेंडू, एक धाव निश्चितपणे मिळेल लॉंगांच्या दिशेनं. हे एक धाव मिळते फलंदाज अदनान याला. षटक संपते पहिलं प्रत्यक्षाच्या रूपानं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खैरणे संघाची धावसंख्या ती 1/8. 8 झालेल्या धावा. काय करतात, धावात मोजतात की काय? ते धावात मोजतात की काय? कुठे मारला कुठे मारला ते लोक. कोणाला बॉलर आता? कुणाल 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 बॉलर आला आता. कुणाल येतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1/8. आणि आता अदनान पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतं. खूप दूरवरचा पल्ला गाठायचा आहे, मोठ्या फटक्यांची निश्चितच आवश्यकता भासणार आहे. दुसऱ्या षटकात पहिला चेंडू जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पास झाला आहे. दरम्यान एष्ट्या उखडल्या गेलेल्या आहेत यष्टिरक्षकांना आणि दाद मागतायत स्क्वेअर लेगच्या पंचांकडून, परंतु पंच जातायत. अजून निर्णय दिलेला नाहीये. नॉट आउट घोषित केलाय. दरम्यान चेंडू जातोय तो निर्धाव. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील निर्धाव जातोय. अदनान निश्चितच प्रयत्नामध्ये आहे मोठी खेळी साकारण्याच्या. आणि हा जोरकसपणे मारला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आणि हा चेंडू झेल तर होऊ शकला नाही, परंतु चौकार सुद्धा जाऊ दिला नाही. सुरेख क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. देवागावचा हा संघ आहे क्षेत्ररक्षण करणारा, आणि खूप अभिमानानं त्यानं आमचे सन्माननीय स्वर्गीय श्री दिबा पाटील साहेबांचं चित्र आपल्या छातीवर लावलेलं आहे. रेहानच्या बॅटमधून हा एक झटका या ठिकाणी बसतोय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक फलंदाज तंबूत परततोय. खैरणे या संघाचा चांगला झेल टिपला जातोय मिडविकेटच्या दिशेवर. प्रितेश यानं झेल टिपलाय. किती झाले? 9 ह्या धावसंख्येवर दुसरा फलंदाज तंबूत परततोय. मुनाफ पटेल. फकी आहे. हा, फकी पण आहेत ना बरेच. आणि आणखीन एक मजबूत देहष्टीचा खेळाडू कोपरकर्णे संघाचं आपलं खैरणे संघाचे जे खेळाडू आहेत अतिशय मस्तपैकी असे मजबूत बांध्याचे सगळे खेळाडू. आता देखील बघा हा मुनाफ आहे डावखुऱ्या हाताचा. बस फक्त एक चेंडू जो आहे बॅटवर घ्यायचा आहे. बघूया काय होतंय.
कुणाल आणि हा सुरेख चेंडू एस्टनच्या पाठीमागे जातोय. एसटी रक्षक सुद्धा चकतोय. ह्या चेंडूला पकडता येत नाही त्याला. दरम्यान पंच इशारा करतायत. घोषित क्षेत्राची 1 धाव. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते कुणाल याच्याकडून. पुन्हा एकदा कुणाल. मोना पुढे सरसावतोय. जोरकसपणे मारतोय. त्या ठिकाणी दुरून शतक्षक घेतोय. 1 धाव सहजगत्या पूर्ण करतोय. फलंदाज मुनाफ स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय. धावसंख्या झाली ती 2 बाद 11. अजून देखील खूप दूरवरचा पल्ला गाठायचा आहे खैरणे संघाला. अदनान कोणाचं खेळतो? अदनान आणि मुलाफ. मग अदनान तर आऊट टाकलं इथं. अदनान ना इथे अदनान आणि हा जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवतोय आणि फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल. षटक संपते ते दुसरं कोणाल्याच्या रूपाने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 12. खूप दूरवरचा पल्ला गाठायचा आहे अजून. 4 षटकांचा सामना आणि 47 धावांचा पाठलाग करतोय खैरण्याचा संघ. आणि आतापर्यंत 2 षटकं झालेली आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती फक्त 12. बरोबर ना 35. आणि आता आवश्यकता आहे 35 धावांची. अर्थात 12 चेंडू आणि 35 धावा. अदनान आणि मुनाफ याला या खेळाची पूर्णपणे धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. चेंडू आहेत ते फक्त 12 आणि 35 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. प्लेयर जास्त जाईल भाई. तुझा बरोबर लक्ष आहे का? अंपायरचं लक्ष नव्हतं. बॉलर कोण आहे? अश्विन. शेवटचे 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. अश्विन येतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. अदनान आहे खेळण्यासाठी सज्ज होते. 12 चेंडू आणि 35 धावा. पहिला चेंडू जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो इष्टांच्या पाठीमागे आणि पंच इशारा करतायत. ही फक्त 1 धाव मिळेल घोषित क्षेत्राची. आवाज कशाला व्हायला लागला? हे कोण? अदनाननी मारला. अदनाननी मारला. अश्विन थोडा आवाज कमी. अदनान याला बॅट 1 धाव या ठिकाणी मिळेल. अदनानच्या बॅटवर बरोबर चेंडू येत नाहीये. आणि आता मुनाफ आहे डावखुरी हाताचा. अजून देखील खूप दूरवरचा पल्ला गाठायचा आहे. 33 धावा काढायच्या आहेत अजून देखील. तिसरं षटक कार्यरत आहे. 2 चेंडू आतापर्यंत आलेले आहेत. मुनाफ फकीला प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. आरिफ पटेल आणि
हनीफ पटेल यांच्याकडनं आलेला आहे. प्रत्येक षटकाराला मुनाफ फकी यांच्याकरता एक सुवर्ण संधी, प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं, आणि ही संधी दिलेली आहे. हा चौकार आहे, पंच इशारा करतात नो बॉल देखील आहे. चांगलीच संधी उपलब्ध करून दिली होती मुनाफ फकी याच्यासाठी. अजून देखील बरेचसे चेंडू आहेत. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. त्यांचेच सहकारी आहेत हनीफ पटेल. दरम्यान अश्विन पंचांच्या डाव्या बाजूनं पुन्हा एकदा, आणि हा जोरकसपणे मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न. चेंडू बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. एका धावेवरच समाधान मानावं लागेल, जरी ओव्हर थ्रो झाला असेल तरी, कारण बरोबर चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एकाच धावेवर समाधान. धावसंख्या ती 20. अजून देखील 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नऊ त्रिक 27. प्रत्येक चेंडूला 3 धावांची आवश्यकता, आणि हा चेंडू मारलाय खरा, परंतु उंचावर आहे, झेल टिपला जातोय. आणखीन एक खेळ या ठिकाणी संपुष्टात येत आहे. हनीफ माफ करा, अदनान याची खेळ या ठिकाणी संपुष्टात येते. योगेश अतिशय सुरेख असा झेल टिपतोय. तिसरा फलंदाज तंबूत परततोय खैरणे या संघाचा. आणि आता 8 चेंडू आणि 27 धावा. कोणाला बॅट्समन होता? बॅटिंगला कोण आहे? तौसिफ येतोय नवा फलंदाज, परंतु तो राहील नॉन स्ट्राईकला. मुनाफ अजून सुद्धा तयारीत आहे. 1000 रुपये कमवू शकतो प्रत्येक षटकारा गणिक. हा 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 पहिले बघावं लागेल पंचांनी, आणि हा पंचांनी इशारा केलेला आहे पहिले 1000 रुपये जमा. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये जमा होणार आहेत. त्यातला हा पहिला फटका आलेला आहे मुनाफ याच्या बॅटमधून. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक मिळणार आहे, आणि लागोपाठ 3 षटकार जर मारले तर पहिल्यांदाच या ठिकाणी आता आणखीन रक्कम वाढवलेली आहे. 5000 मिळणार आहेत. क्या बात आहे. हनीफ पटेल यांच्याकडनं हा थोडंसं कमी पडला जोर या ठिकाणी. 1 धाव निश्चितपणे मिळेल. किती पाहिजे? 6 चेंडू आणि 20 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. मुनाफ पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज होतं. चला, खूप जास्त मीटिंग करू नका. मुनाफ फकीला खूप चांगली संधी आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 20 धावा फक्त काढायच्या आहेत, आणि प्रत्येक षटकारासाठी 5000चं बक्षीस.
हनीफ पटेल साहेब यांच्याकडनं त्यांना खूप मोठ्या रकमेचं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत. योगेश येतोय शेवटचे 6 चेंडू घेऊन. मुनाफ याला सुवर्ण संधी आहे. षटकारांची आतषबाजी करायची आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि फक्त 20 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. फक्त 3 षटकार. योगेश 6 चेंडू आणि मुनाफ करता 3 षटकार. मुनाफ पुढे सरसावतोय आणि जोरकसपणे मारतोय. त्या ठिकाणी दूरवरून एक क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू मिस करतोय आणि जातोय सीमारेषा पार. चौकार. शेवटचे 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अजून देखील 3 षटकार लागू शकतात. मुनाफ्याला खूप मोठी संधी आहे. अजून देखील 3 षटकार तो खेचू शकतो आणि रोख रकमेचं पारितोषिक पटकावू शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या संघाला तो विजयी करू शकतो. योगेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणि हा जोरदार दाद मागण्यात येते आणि सफल झालाय हा गोलंदाज. खूप मोठी विकेट या ठिकाणी मिळते. मुनाफ तंबूत परततोय मोठी खेळी साकारण्याच्या प्रयत्नामध्ये. आता शेवटचे 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अकबर येतोय. अकबर करके मुनाफ फकीच्या जागेवर. अजून देखील संधी आहे खेळण्या संघाला. शेवटचे 4 चेंडू आहेत आणि 16 धावांची आवश्यकता आहे. चार चौकारांची आवश्यकता आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अकबर करके हमीदभाई पटेल यांच्याकडनं खूप मोठं बक्षीस आलेलं आहे रोख रकमेचं. ही मॅच जर जिंकली अकबर करके यानं तर खूप मोठ्या रकमेचं पारितोषिक त्यांना मिळणार आहे. दरम्यान 1 धाव या ठिकाणी मिळेल. चेंडू जाते इस्टनच्या पाठीमागे घोषित क्षेत्रामध्ये आणि आता 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पंचक प्रत्येक चेंडूला पंचक मारावं लागेल. परंतु आपल्या ह्या क्रिकेटमध्ये पंचक नसतोय. चौकार आणि षटकार हे 2च गोष्टी आहेत. त्यामुळे षटकारच मारावं लागेल. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अकबर करके याला आता ही संधी उपलब्ध झालेली आहे. या अगोदर मुनाफ फकी याच्यासाठी होती तीच संधी आता अकबर करके याच्या खिशामध्ये बरीचशी मोठी रक्कम जाऊ शकते. ही मॅच जर जिंकली त्यांनी तर शेवटचे 3 चेंडू आणि हा फुल टप्प्याचा खरपूस समाचार. बस फक्त 2 षटकारांची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू.
5,000 कमवू शकतो अकबर करके. हनीफजी पटेल यांच्याकडनं रोख रकमेचं बक्षीस मिळणार आहे. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में खड़ा हो सबसे बड़ा देखना है. और विकेट की पतंग अकबर करके की विकेट जाती हुई यहाँ पर नाकाम होते हुए. अकबर करके टीमीचं नाव काय? टीमीचं नाव काय ह्या फिल्डिंग वाले? दिवा. आखिरी गेंद लेकर बॉलर ने योगेश. खूबसूरत गेंदबाजी करते हुए योगेश. न्यू बैट्समैन सादिक. देखना है अपने टीम के लिए क्या करते. बॉल किधर? एक बॉल और किती पाहिजे? एक बॉल और 9 रन. राइट आर्म ओवर द विकेट. योगेश गेंद करेंगे सादिक के लिए और डाउट गेंद. इस तरह विन होते हुए मैच. दिवा बहुत ही बेहतरीन गेंदबाजी योगेश द्वारा. खूबसूरत सी गेंदबाजी की यहाँ पर योगेश ने अपने टीम के लिए और खुद के लिए भी. ये क्रिकेट है. क्रिकेट का क और मटके का म. क्रिकेट गिरगिट की तरह रंग बदलता है. कभी इस पल्ले तो कभी उस पल्ले. यहाँ पर योगेश ने अपनी टीम के लिए बहुत बढ़िया गेंदबाजी